हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असे उपवासाचे खमंग कुरकुरीत असे बटाट्याचे थालीपीठ कसे करायचे ते पाहणार आहे। हे आपण फक्त बटाट्यापासून बनवलेले आहे, एकदम कुरकुरीत झालेले आहे। तुम्ही आवाज ऐकू शकताय, एकदम कुरकुरीत आणि खमंग असे होतात। हे फक्त आपण बटाट्यापासून बनवलेले आहे, याच्यामध्ये कोणतेही पीठ वापरलेलं नाही। तरी सुद्धा हे एकदम चविष्ट आणि मस्त होतात। फक्त 5 मिनिटात हे बनतात। तुम्हाला जर उपवासला तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीने बटाट्याचे थालीपीठ नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। छान होतात, 5 मिनिटात बघा मस्त झालेले आहेत। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आपण इथे बटाट्याचे थालीपीठ बनवणार आहे। त्यासाठी मी बटाटे स्वच्छ धुवून असे साल काढून पाण्यामध्ये टाकलेले आहेत, जेणेकरून ते असे काळे पडू नयेत म्हणून ते पाण्यामध्ये टाकलेले आहेत। आता मी पाण्यामध्ये जसं हे खिसणीने खिसून घेणार आहे। अशी खिसणी पकडायची आणि छान असं हे खिसून घ्यायचं पाण्यामध्ये। या पद्धतीने बघा, या पद्धतीने मी पाण्यामध्ये सगळे बटाटे खिसून घेते बघा। इथे बटाटे मी इथे सगळे खिसून घेतलेले आहेत आणि हे पाणी आपल्याला छान असं हे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा। इथे बघा मी स्वच्छ बटाटा धुवून घेतलेला आहे, त्यामुळे यातलं सगळं स्टार्च निघून गेलेलं आहे। छान असं हे आता आपल्याला पाण्यातनं हा बटाट्याचा खिस नितळून घ्यायचा आहे बघा। या पद्धतीने पूर्ण यातलं पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे हे अजिबात ओलसर राहणार नाही। छान असं बघा, या पद्धतीने पूर्ण पाणी नितळून घ्यायचं। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सुती कपड्यामध्ये छान असं पाणी नितळून घेऊ शकता। इथे पाणी नितळून घेतलेलं आहे मी। आणि इथे बघा मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते। आणि इथे बघा 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी छान अशा मिक्सरवर एकदम बारीक अशा वाटून घेतलेल्या आहेत, 4 ते 5 हिरव्या मिरच्या। इथे बघा तुमच्या आवडीनुसार तिखट घाला, तुम्ही ऐवजी लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता। तुम्ही उपवासला जिरे कोथिंबीर खात असाल तर तुम्ही घालू शकता। मी इथे बघा मीठ घातलेलं आहे, चवीनुसार हिरवी मिरची वाटून घातलेली आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट 4 ते 5 चमचे घालते बघा। इथे 4 ते 5 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि छान असं हे मिक्स करून घेते। जास्त आपल्याला याला मिक्स करायचं नाही, असं हलक्या हाताने आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून याला जास्त पाणी सुटणार नाही। मीठ घातलेलं आहे आणि हे जास्त ओलसर होणार नाही बघा। ओलसर झालं तर ते जास्त असं मऊ पडतं बघा थालीपीठ आपलं। त्यामुळे जेव्हा खायचं असेल तेव्हाच आपल्याला त्यामध्ये फक्त सगळं मिक्स करून घ्यायचं आहे साहित्य। आणि तवा गरम करून घ्यायचा आणि तव्याला असं तेल लावून घ्यायचं आणि यावर असं हलक्या हाताने आपल्याला छान असं हे पसरवून घ्यायचं आहे थालीपीठ बघा। मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला छान असं हातानेच पसरवून घ्यायचं आहे। जेवढं तुम्हाला इथे बघा जेवढं तुम्हाला थालीपीठ बनवायचं असेल लहान मोठं, तेवढ्या यामध्ये हे खिसलेलं छान असं हे घालून घ्यायचं। मिक्स केलेलं आपण हे घालून घ्यायचं आणि या पद्धतीने त्याला शेप देऊन घ्यायचा आणि हाताने छान असं प्रेस करून घ्या। मी चमच्याने थोडं करते पण नंतर याला हाताने छान असं प्रेस करून घेते, म्हणजे छान असं हे पलटताना छान असं पलटता येतं आपल्याला। इथे बघा चमच्याने मी थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे आणि छान असं हे हाताने पण प्रेस करून घेते, म्हणजे ते एकसारखं छान असं होतं आणि छान असं सुटत नाही। याच्यामध्ये आपण कोणतंही पीठ वापरलेलं नाही, त्यामुळे फक्त आपण बटाटा वापरलेला आहे। त्यामुळे याला छान असं खालच्या साईडने आपल्याला खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे। त्यामुळे मी याच्यावर 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून छान असं वाफ देऊन घेणार आहे। असं वाफ देऊन घेतलं की बटाटा आतून पण छान असा शिजला जातो। त्यामुळे मी 2 ते 3 मिनिटं याला वाफ देऊन घेतलेले आहे। आणि साईडला तुम्हाला हवं तसं तुम्ही तेल सोडून घ्या। मी थोडंसं तेल सोडून घेते, वरून पण तेल सोडून घेते, म्हणजे पलटी केलं की छान असं ही बाजू पण छान अशी भाजली जाते। आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की खालच्या साईडने छान असं खरपूस खमंग थोडंसं कठीण झाल्याशिवाय असं पलटी करायचं नाही, नाहीतर ते तुटू शकतं पलटताना। त्यामुळे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आणि नंतर पलटी करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा। छान असं मी दोन्ही साईडने हे खमंग हे खरपूस भाजून घेते बघा। या पद्धतीने छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघा। मस्त चवीला होतं आणि झटपट बनलं जातं बघा, जास्त वेळ लागत नाही, कमी साहित्यात
चविष्ट असं हे उपवासाचं थालीपीठ बनतं बघा. मस्त असं झालेलं आहे बघा. फक्त 5च मिनिटात आपण हे थालीपीठ बनवलेलं आहे. तुम्ही हे दह्याबरोबर खाऊ शकता, उपवासाच्या चटणीबरोबर खाऊ शकता, दह्याबरोबर पण मस्त लागतं बघा. आणि कमी साहित्यात एकदम चविष्ट असं हे होतं. तुम्ही पण तुमच्या उपवासला नक्की करून बघा, छान होतं बघा. आणि तुम्हाला उपवासला तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीने थालीपीठ नक्की करून बघा. छान झालेलं आहे बघा. तुम्ही याचा आवाज मी सुरुवातीला ऐकलाच असेल. एकदम कुरकुरीत असं हे होतं बघा आणि खमंग असं होतं, मस्त असं झालेलं आहे. तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही या पद्धतीने थालीपीठ नक्की बनवून बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.